मित्रांनो, धान बोनस बद्दल माहिती घेत असताना जे पहिल्या टप्प्यातील उर्वरित शेतकरी होते, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत की दुसऱ्या टप्प्यात त्यांना धान बोनस वाटप होईल, त्यासंबंधी माहिती घेत असताना मित्रांनो, आपण काल परवा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की ब्लॉक लिस्ट, नॉट फाउंड लिस्ट वगैरे अशा गोष्टींमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे गेलेली आहेत या याद्यांमध्ये, त्या शेतकऱ्यांसाठी काय पर्याय आहे वगैरे वगैरे आपण बरीच माहिती घेतलेली होती. तर त्याच बरोबर मित्रांनो, आता धानाचे बोनस जे दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी तसेच पहिल्या टप्प्यातील उर्वरित शेतकरी आणि जवळपास हा धानाचा बोनस कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल याबद्दल जस्ट 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण सर्व माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास धान बोनस बद्दल माहिती घ्यायची झाली तर आपण काल परवा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की ब्लॉक लिस्टमध्ये, नॉट फाउंड लिस्टमध्ये शेतकऱ्यांची नावे गेलेली आहेत, काही शेतकऱ्यांची याद्यामध्ये नाव गेलेली आहेत. तर त्याला पर्याय वगैरे काय आहे किंवा जे शेतकरी आता या याद्यामध्ये गेलेले आहेत तर त्याला काय होणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे या याद्यामध्ये नाव गेलेलं आहे त्या याद्यांचं रिव्हेरिफिकेशन परत एकदा सुरू होणार आहे. रिव्हेरिफिकेशन सुरू झाल्याच्या नंतर काय अडचण आहे, काय त्रुटी आहेत त्यांच्या जे नोंदणी आहेत त्यांच्यामध्ये, त्याचं रिव्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील. त्याचबरोबर मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या याद्या फेडरेशनकडे वगैरे जमा झालेल्या आहेत आणि त्यांची आजपासून म्हणजे आज सोमवार आजपासून ज्या शेतकऱ्यांची यादी या दुसऱ्या टप्प्यातील याद्यांमध्ये नाव आहेत तर त्या शेतकऱ्यांची आजपासून पडताळणीला व्हेरिफिकेशनसाठी सुरुवात होणार आहे. म्हणजे फेडरेशनकडे वगैरे याद्या मला वाटतं शनिवारी काहीतरी याद्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि आज सोमवारपासून या याद्या व्हेरिफिकेशनसाठी आता पडताळणीसाठी पूर्ण होणार आहेत. म्हणजे या पडताळणी सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की लगेच आज उद्या पडताळणी पूर्ण होईल आणि लगेचच हे धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. परंतु नाही मित्रांनो, पडताळणीसाठी जवळपास 4 ते 5 किंवा 8 दिवसाचा देखील कालावधी लागत असतो. तर पडताळणीसाठी 8 दिवसाचा कालावधी पकडून चला आपण. आणि त्याचबरोबर पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर जे शेतकरी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना जवळपास 8 दिवसाचा कालावधी म्हणलं तर जवळपास 1 ऑगस्टच्या जवळपासच हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतो. तसं तर माहिती समोर आलेली आहे की 25 जुलैच्या नंतर हा धानाचा बोनस वितरित होईल. परंतु मित्रांनो, आजपासून पडताळणीला सुरुवात झालेली आहे, त्या कारणास्तव 1-2 दिवसात ही पडताळणी पूर्ण होणं पॉसिबल नाही. 4 ते 5 दिवसाचा कालावधी लोटत चालतो. 8 दिवसाच्या आत ह्या पडताळणी पूर्ण होतील आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र ठरतील त्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होईल. तर मित्रांनो, जवळपास तुम्ही आता 8 दिवसाचा कालावधी वेट करू शकता की 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर या धानाचा बोनस वितरित होईल आणि नॉट फाउंड आणि ब्लॉक लिस्टमध्ये जे शेतकऱ्यांची नावं गेलेली आहेत अशा शेतकऱ्यांची व्हेरिफिकेशन सुरू होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेले की सरसकट वगैरे वाटप होणार आहे का? हो. तर दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र ठरतील, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे आणि विक्री केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा धानाचा बोनस दुसऱ्या टप्प्यात वितरित होणार आहे. त्याचबरोबर आपण पाठीमागे एकदा व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की वनपट्ट्यामध्ये वगैरे ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत वाटप होणार वगैरे वगैरे अशी माहिती समोर आलेली होती. परंतु मित्रांनो, त्यानंतर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की 15 जुलैपर्यंत वाटप नाही होणार. त्याचं कारण म्हणजे फेडरेशनकडे वगैरे निधी हा उपलब्ध नव्हता, कारण निधी संपल्यामुळं ते वाटप झालेलं नव्हतं. हे आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. काही जण एखादा व्हिडिओ बघत आहेत आणि त्यावरूनच इतर व्हिडिओला जज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण व्हिडिओ म्हणजे जे या विषयावर जे व्हिडिओ येतात ते व्हिडिओ बघत नाहीत, फक्त एखादा व्हिडिओ बघतात आणि त्यावर दुसऱ्या व्हिडिओवर त्या व्हिडिओच्या येऊन कमेंट करतात. असो, तर ही होती छोटीशी माहिती धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.